Hello everybody and welcome again to another lecture of Learn with VT. In today's lecture we are going to see perimeter and area standard 7th practice set 47. Question number 2. First question मागच्या व्हिडिओमध्ये झाला आहे. आता हा सेकंड क्वेश्चन. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड्स ऑफ लेंथ ब्रेड्थ अँड हाईट ॲज गिवन बिलो. लेंथ ब्रेड्थ हाईट दिली आणि आपल्याला क्यूबॉइड्सचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. फर्स्ट क्वेश्चन, length is given 12 centimeter, breadth is given 10 centimeter and height is given 5 centimeter दिलेला आहे. So formula for total surface area of a cuboid is what? 2 multiplied by LB plus BH plus HL, जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय आहे? 2 multiplied by LB plus BH plus HL. So just put the values. 2 multiply ब्रॅकेट L म्हणजे किती आहे 12 मल्टिप्लाय बाय B किती आहे 10 प्लसची साईन, बी किती आहे 10 मल्टिप्लाय बाय एच किती आहे 5 प्लसची साईन, परत एच किती आहे 5 मल्टिप्लाय बाय एल किती आहे 12. म्हणजे आपण हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये आपण सगळ्या ह्या व्हॅल्यूज इथल्या ज्या आपल्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इथे काय करायचे फक्त सबस्टिट्यूट करायचे. नेक्स्ट 2 multiplied by 12 multiplied by 10 12 multiplied by 10 120. नेक्स्ट 10 multiplied by 5 50 5 multiplied by 12 60. तिघांचंही मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. नेक्स्ट 2 multiply तसंच राहिलं 120 प्लस 150 प्लस 60 120 अधिक 50 अधिक 60 यांची बेरीज झाली 230 230. नेक्स्ट स्टेप 2 multiply by 230चा आन्सर 460 आणि युनिट स्क्वेअर सेंटीमीटर ॲज इट इज. एरिया शब्द आला की स्क्वेअर आहे हे लक्षात ठेवायचं. स्क्वेअर सेंटीमीटर डिपेंडिंग ऑन व्हॉट युनिट्स हॅव बीन गिव्हन. अजून एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, 5 सेंटीमीटर लेंथ इज 5 सेंटीमीटर, ब्रेड्थ इज 3.5 सेंटीमीटर अँड हाईट इज 1.4 सेंटीमीटर. तिन्ही आपल्याला डायमेन्शन्स दिले आहेत. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड तोच फॉर्म्युला 2 multiplied by LB plus BH plus HL. सो 2 multiplied by Lचे व्हॅल्यू 5, बीची व्हॅल्यू 3.5. जस्ट बघायची आहे वरती दिलेली व्हॅल्यू आणि टाकत जायची. परत एकदा बीची व्हॅल्यू 3.5, एचची व्हॅल्यू 1.4, लास्ट एचची व्हॅल्यू 1.4, बीची व्हॅल्यू एलची व्हॅल्यू 5. या सगळ्या व्हॅल्यूज एक एक करून टाकायच्या. नेक्स्ट स्टेप 2 बाहेर तसाच 2 multiply तसंच राहिलं. आतमध्ये 5 multiplied by 3.5 ह्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचा. आन्सर 17.5 इथे मिळालं. प्लसची साईन आहे तशी आली. परत एकदा 3.5 multiplied by 1.4 ह्या दोघांचा गुणाकार 4.9 आला. परत एकदा प्लसची साईन आहे तशी, म्हणजे ह्या प्लसच्या साईन्स तुम्हाला दिसत असतील या दोन ठिकाणी ज्या आहेत त्या तशाच घ्यायच्या आहेत खाली. आणि जे कारण आपण बॉडमस रूलप्रमाणे जाणार आहोत त्याच्यामुळे हे बघा. आता परत एकदा 1.4 multiplied by 5 आन्सर 7. ओके. नेक्स्ट सो 2 multiplied by 17.5 प्लस 4.9 प्लस 7 ह्या तिघांचं ॲडिशन किती आलं 29.4. तर परत एकदा मल्टिप्लिकेशन 2 multiplied by 29.4 आन्सर 58.8 आणि पुढे त्याचं युनिट लिहिलं. युनिट काय? स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट आता हा क्वेश्चन जर इथे पाहिलात तुम्ही तर मी पर्पजफुली हा वेगळ्या ह्याने सी लिहिला आहे. का तर क्वेश्चन तो रॉंग आहे टेक्स्टबुकमध्ये. 2.5 सेंटीमीटर दिलं आहे आपल्याला. हा जो सी आहे तो काढून टाकायचा आहे आणि तो मीटर करायचा. इट्स अ प्रिंटिंग मिस्टेक. 2 मीटर आणि 2.4 मीटर ते काय बरोबर आहे. सो लेंथ इज 2.5 मीटर आणि 2.5 सेंटीमीटर निघन. जर आपण सेंटीमीटर घेतलं तर आपल्याला सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते आता काही करायचं नाही आहे. एक पुढे लक्षात ठेवा की क्वेश्चन रॉंग आहे. रॉंग म्हणजे फक्त सेंटीमीटरच्या जागेवर मीटर करा. सो लेंथ आहे 2.5 मीटर, ब्रेड्थ आहे 2 मीटर आणि हाईट आहे 2.5 मीटर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड फॉर्म्युला 2 multiplied by LB plus BH plus HL. नेक्स्ट 2 multiplied by एलची व्हॅल्यू 2.5, बीची व्हॅल्यू 2, परत प्लसची साईन, बीची व्हॅल्यू 2 multiplied by एचची व्हॅल्यू 2.4, परत प्लसची साईन, एचची व्हॅल्यू 2.4 multiplied by एलची व्हॅल्यू 2.5. नेक्स्ट स्टेप 2 multiply तसंच राहिलं. इथे ते काय चेंज होणार नाही, ते प्रत्येक स्टेपला बाहेर आहे तसंच. ब्रॅकेटच्या आतमध्ये 2.5 multiplied by 2चा आन्सर 5, 2 multiplied by 2.4चा आन्सर 4.8 आणि 2.4 multiplied by 2.5चा आन्सर 6. मी ती मल्टिप्लिकेशन खाली केले.
नेक्स्ट 2 मल्टिप्लाय तसंच राहिलं. 5 प्लस 4.8 प्लस 6 यांचं ॲडिशन इथे आलं 15.8. मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय 15.8चा आन्सर 15.8चा आन्सर 31.6 आणि पुढे स्क्वेअर मीटर. नेक्स्ट लेंथ इज 8 मीटर, ब्रेडथ इज 5 मीटर, हाईट इज 3.5 मीटर. नेक्स्ट स्टेप टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड 2 मल्टिप्लाय बाय LB प्लस BH प्लस HL जो आहे फॉर्म्युला तोच वापरला आहे. ही स्टेप तुम्हाला आता कळली आहे. L8 आहे तो टाकला, B टाकला, ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे L8 मल्टिप्लाय बाय B 5 प्लस परत B ची व्हॅल्यू 5 मल्टिप्लाय बाय H ची व्हॅल्यू 3.5 परत प्लसची साईन, H ची व्हॅल्यू 3.5 आणि L ची व्हॅल्यू 8. 2 मल्टिप्लाय बाहेर तसंच राहिलं. 8 5 किती 40. 5 मल्टिप्लाय बाय 3.5 17.5. 3.5 मल्टिप्लाय बाय 8 28. नेक्स्ट 2 परत एकदा तसाच राहिला आणि 40 प्लस 17.5 प्लस 28 यांचं ॲडिशन आलं 85.5. सो नेक्स्ट स्टेप 2 मल्टिप्लाय बाय 85.5चा आन्सर आलं 171 स्क्वेअर मीटर. सो तुम्हाला एकंदरीत कळलेलं असेल की स्टेप्स खूप सोप्या आहेत. पहिलं LBH इथे लिहून घ्यायचं, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइडचा फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यूज टाकायचे आहेत LB आणि Hच्या, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे आणि आन्सर. आणि शेवटी स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर जे काही युनिट असेल ते लिहायला विसरायचं नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग.